मुलांना डे केअर मध्ये ठेवताय, सावधान। डे केअर मध्ये चिमुकलीवर लैंगिक अत्याचार। 44 वर्षांच्या नराधमाचा काळा कारनामा। पालकांनो, तुम्ही देखील तुमच्या मुलांना पाळणा घरात ठेवताय तर मालाड मधली ही घटना तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे। मुंबई सारख्या शहरात आई वडील दोघेही कमावते असल्यानं मुलांना डे केअर सेंटरमध्ये ठेवण्याशिवाय पर्याय नसतो। मात्र आता मुलांना डे केअर सेंटरमध्ये ठेवावं का असा प्रश्न पालकांपुढे निर्माण झालाय। मालाडमधील एका डे केअर सेंटरमध्ये शिक्षिकेच्या पतीनंच 7 वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केलाय। त्यामुळे मुलांच्या सुरक्षिततेबद्दल पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। 44 वर्षीय डे केअर सेंटर चालकाचे काळे कारनामे समोर आले। 5 ते 6 अल्पवयीन मुलींवर त्यानं लैंगिक अत्याचार केलाय। मोबाईलमध्ये गेम खेळण्यासाठी देऊन त्यानं हे कृत्य केलंय। हा नराधम घरात ट्युशन घ्यायचा आणि डे केअर सेंटरही चालवायचा। दरम्यान दिंडोशीतल्या या प्रकरणाचे पडसाद विधान भवनातही उमटले। आमदार सुनील प्रभूंनी आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केली आहे। संतोषनगर दिंडोशी या भागामध्ये जे डे केअर चालवलं जातं, पाळणा घर, त्याच्यामध्ये अनेक बालकं त्या ठिकाणी आपले पालक ठेवतात। आज 6 बालकांवरती त्या ठिकाणी अत्याचार झाले अशा पद्धतीची तक्रार दिंडोशी पोलीस ठाण्यात दिली गेलेली आहे। आणि हे जर सत्य असेल, कुठच्याही पद्धतीने याच्यामध्ये दिरंगाई न करता चौकशी लवकरात लवकर करून ज्यांनी हे कृत्य केलंय त्या नराधमाला फाशी देण्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्ट चालवून त्याला त्या ठिकाणी फाशी दिली पाहिजे। पोलिसांनी या संदर्भातील तक्रारीची गंभीर दखल घेत तात्काळ कारवाई केली आहे। एक इसम त्याच्या पत्नीसह ट्युशन क्लासेस व त्याच्यासोबत पाळणाघर किंवा डे केअर सेंटर असं चालवत होता। त्यांच्याकडे साधारण अंदाजे 8 ते 10 पालकांची मुलं असायची। त्या मुलांचा वयोगट होता 5 वर्ष ते 10 वर्षापर्यंत। आणि आपल्याकडे जी तक्रार प्राप्त झाली त्यामध्ये असं आपल्याला रिपोर्ट झालं की त्यांची मुलगी जी 7 वर्षाची आहे ती त्यांच्याकडे मराठी भाषा शिकण्याकरता जात असे। तर ह्यातील जो आरोपी आहे हा त्या घरात असताना त्या मुलीला बेडरूममध्ये घेऊन जायचा, तिला मोबाईल दाखवायचा आणि मोबाईल दाखवताना तिला बॅड टच करायचा। मात्र या घटनेनंतर इतर पालकही पुढे आले असून त्यांच्या मुलांसोबतही असंच गैरकृत्य घडल्याचा संशय त्यांनी व्यक्त केलाय। त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केलाय। मात्र पालकांनी मुलांना डे केअर सेंटरमध्ये पाठवताना काय काळजी घ्यायला हवी ते देखील पाहूयात। मुलांच्या प्रवेशाआधी डे केअर सेंटरची पार्श्वभूमी तपासून घ्यावी। डे केअरमध्ये महिला कर्मचारी असल्याची खात्री करावी। डे केअर सेंटरमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आहेत का हे तपासून पाहावं। डे केअर संदर्भात पालकांनी मुलांशी सातत्यानं संवाद साधावा। मालाडमधील डे केअर सेंटरमधल्या या प्रकारानं पालकांची चिंता वाढली आहे। त्यात दिंडोशी पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करतायत। त्यामुळे आरोपीनं अशा प्रकारे आणखी किती मुलांसोबत गैरकृत्य केलंय हे तपासाअंती कळेलच। मात्र यामुळे डे केअर सेंटरमधील मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। संजय गडदे, साम टीव्ही, मुंबई। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।